पकड घ्यायची तिथं कापड बी तसलं तेलाचा वापर कमीच असतो रे. बसवते तो तिथं झोका दिसला का झोका झोक्यात बसते का तुला बसवतो कांदा बी कापला नाही काहीच नाही भाजीला कशाला भाजीला तसं असतं त्याशिवाय भाजी गट होत नसते काय दिसतो ते मसाले चला मित्रांनो मस्त वेळ आता नियोजन चालू झालं बरं का आपलं भाजीचं हा जा तुम्ही मागवा तू जा पुढं तू बनवते ना पुढं चालली बघायला अतुल मामा कांदा कापून देतात है ना मामा. तर बघा तेल टाकले आलं लसूण पेस्ट मस्त पैकी असं बेत होणार आहे. ते कुणाला आणायला सांगितले छकोली इकडे काय वाटण काय काय टाकले यात खोबरं लसूण एक कांदा टोमॅटो कोथिंबीर कोथिंबीर अजून फुटाणा फुटाण फुटण नाही कांदा नका टाकू त्याच्यात टाकलाय टाक भाजी गट होत असते भाजी अशी बी घट होणार आहे. वाटण जास्त आहे कारण भाजी घट्टच आहे. पातेलं असं भरून करावं अहो एवढी जर पातीला भरून केलं ना तरी पण घट भाजी होणार. कांदा नाही असं तर बघा इकडे मस्त पैकी सन्याने चटई घेऊन आलाय हातरा म्हणजे बसायला ओके होईल. भाजीत असं पावशेर कांदा कापून टाकतो मग मिक्सरला बारीक करायचं पेस्ट करायची असं टाकलं ना वर पोळतो पोवत नाही काय इथंच बसायला पाहिजे. इथं किती कांदा कशामुळे पोहतो होय कांदा भाजत आला का नुसतं थोडं मीठ टाकायचं सगळा डाळ होऊन जातो पाठीमागू तसं ती नाही एवढं पाठीमागू कांदा कसा बी टाका आपण मामा काय बी करा बघा आपण मामाला म्हणत होतं लय बरं वाटत नाही तर दवाखान्यात घेऊन जातो मी म्हणलं डॉक्टरला काय ननंदबाई काय म्हणत होती डॉक्टर घरी बोलवा डॉक्टर राहीलच की सांगू की काय करायचं की तर काम धंदा नाहीत काय नाहीत पैसे तर कुठनं द्यायचं कुणालाच काम नाही ते मग डॉक्टर घरी आला ना त्याला सांगायचं थोडं एवढायचं आहे बाबा सलाईन लाव चांगलं कर आणि चांगलं झाल्यावर पैसे देतो काम झाल्यावर आहे की नाही. डॉक्टर येतो आतून मामा घरी येतो ते वांगीचं आहे ते डॉक्टर त्याला बोलवा म्हणलं हळद मस्त पैकी असं नियोजन होणार आहे बरं का. आणखी एक आचार्य आला दुसरा आतुल मामा एकदा काय झालं माहितीये का बोटीवर मी लय आजारी होती इथं छोकलीचा बाप पण खायला हा तर त्यांच्या समोरच आतुल मामाला सांगितलं कसं असतं चार घरातली चार भीतीच्या आतमधल्या काय गोष्टी माहिती नसत्या त्या तर तुम्हाला सांगते चार भीतीच्या आतल्या गोष्टी कुणाला माहिती नव्हत्या. एकदा मी असंच आजारी ह्याला होते रावेतला आणि तेव्हा काय लेकरं बाळ काहीच नव्हते नवीनच झालं आमचं लगेच एक 5-6 महिने झालं आणि ते मामा शिरसट माहिती असेल ना तुम्हाला आणि मी लय रडत होते लय आजारी होते बरं का आणि चिकूल बी थापला नव्हता आणि लय आजारी होते अख्ख्या घरात लोळायचे
आणि त्या शिरसटनं नेलं की मला दवाखान्यात. त्या म्हणला 2 दिवस झालं पोरगीला येवाळते बाबा, म्हणलं तिला दवाखान्यातच नेतो. आणि त्यानं संध्याकाळी असं दवाखान्यात नेलं आणि त्यानं पदर पैसे घालवलं किंवा 300 रुपये आणि दवाखान्यात नाही आणलं मला. आणि त्यानं 8 दिवस झाल्यावर छोकलीच्या बापाला म्हणला की आणि म्हणलं 8-10 दिवस होऊन गेलं, म्हणलं आता माझं पैसे थोडं थोडं करून दे की म्हणलं. तर नवरा माझं काय म्हणलं माहिती का, तेव्हा गेला बघा पळून. म्हणलं मी काय तुला दवाखान्यात नाही चटणी आणायला पाठवलंय. मी कुठलं देऊ पैसे, नाही देत म्हणलं. टाकून बरं का मस्त. ते म्हणलं बघ राधा, म्हणलं तुला दवाखान्यात नेलं तुझा नवरा डायरेक्ट असा म्हणतोय. गेल्या वेळेस मी आजारी पडली होती सोनीच्या इकडं. काय घरामध्ये काय सुधरणा की सोनीच्या इकडं नेऊन सोडलं. तिथं एवढा दवाखाना पाणी केलं. सोनीच्या इथं 8 दिवस राहील. मग पे पाहिजे का दारू सांगायला चिटकन छान वास येते का? नाकाला चिटकन. मसाला नाही तर सुहानं टाकलं की माणसं असे करून चेक करतात. मी वासावर ओळखतो भाजी कशी तुम्ही काय करा फक्त अतुल मामा सण्यावर ध्यान द्या. त्याला शाळेत न्यायचं बी काय नाही अडचण बरं का. ते महावीर घेऊन जाईन त्याला शाळेत 11:30ला. सकाळची शाळा चालू आहे. तर या साईडला आणि तुम्हाला नाही जमलं तर तिकट आणलं कुणाला बरं तर का सांगा. घरचं. घरगुती घरगुती होय अतुल मामा. तुम्हाला नाही जमलं तर कुणाला तर सांगा. झणझणीत अशी बनवा बरं का. जास्त तिखट काय करू नका. आणि गावीचं त्यांच्या शाळेला सुट्ट्या लागूच तर बसवतात दरंगळीवर. हा, 1 नंबर अशी ग्रेव्ही झाली बरं का. आधीच एक आजारी आहे ते. काय नाही मी नाही बाबा खाणार. मला इंटरेस्टच नाही. मला तोंडात आजारी आहे पाणीच तो नाही. ह्यांनी. जास्त तिखट झाल्यावर अजून त्यात पोट खाली सगळं साफ होईल. तेल सुटू द्यायला. आणि गावी छकुलीला नाता भाऊजी आहेत. त्यांना मी म्हणलं ही काय इरबळ घरी नसतात, त्या सकाळनं लवकर जाते त्या शाळेत. तर बापाला काय काळजी नसते का. गेल्या वेळेस घेतली होती त्यानं